डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स। DYSP खाली आणि आता ते 2022 राज्यसेवामधून DYSP या पदावर निवड झाले। राउंड ऑफ अप्लॉज वी वेलकम none other than one and only मयूर सर के लिए जोरदार ताली से स्वागत करेंगे। मैं आपसे निवेदन करूंगा कि आप बच्चों का मार्गदर्शन करें सर, प्लीज सर। आप सर वहाँ पे भी माइक है। नॉट मी बट यू, तर मी देखील माझ्या कॉलेजला आहे, त्यामुळे तुमची उपस्थिती आमच्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न किंवा शासन सेवेत येऊन पुढे सेवा देण्याचं स्वप्न प्रत्येक एका विद्यार्थ्याचं असतं। खूप कमी जणांना त्यामध्ये जाऊन करण्याची तुम्हाला संधी आहे। आणि कॉलेजला, शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात आपण काय करतो, कुठले आपण म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आपल्या समाजाप्रती, देशाप्रती काहीतरी करण्याची भावना किंवा काही करावं असं वाटत असणार, त्यामुळेच तुम्ही या उपक्रमात काम होत आहे। खूप महत्त्वाचे पहिलं म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट्स हवी। एक अधिकारी म्हणून आपण काम करत असताना आपण काय प्रकारे पुढे वाटचाल करणार आहोत किंवा आपल्याला एक अधिकारी व्हायचे, तर त्या दृष्टीने आपल्यामध्ये विचारांची स्पष्टता हवी स्वतःमध्ये, की मी एखादा डिसिजन आज घेतोय म्हणजे कुठलाही, त्यामध्ये काय जस्टिफिकेशन माझ्याकडे आहे। बरीच प्रलोभन आजूबाजूला आहेत, पण त्यातून देखील आपल्याला स्वतःला स्टेबल ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून पुढे जाता यायला हवं, तर आपण आपल्या ठरवलेल्या क्षेत्रात। या ठिकाणी जवळजवळ सर्वजण स्पर्धा परीक्षेचे स्पर्धक आहेत असं मी समजतो, तर आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो। म्हणजे यशापेक्षा अडचणींनाच आपल्याला जास्त सामोरं जावं लागतं। चांगलं आहे, तुम्ही एखाद्या परीक्षेत नापास झाला तर चालेल का नाही चालेल, तर ते पण आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे ना। जर समजा 500 तिथं त्या ठिकाणी 5000 स्टुडंट पास करायचे आणि 5 लाख बसले, म्हणजे फक्त 5000च पास होणार ना। प्रवास होत असताना एक 3-4 दिवसाचं त्याच्यामध्ये रेस्टची गरज असते। हे स्पर्धा परीक्षा आणि स्पोर्ट किंवा मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ कशी एकमेकाला गो टुगेदर इन हँड इन हँड ते एकत्र जात असतात। ते कसे जातात त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। त्याच्यामध्ये मी प्रॅक्टिस केली स्विमिंगची समुद्रामध्ये, त्या दिवशी व्यवस्थित झाली, पण ज्या दिवशी ॲक्च्युअल इव्हेंट होता त्या दिवशी 2 तास 20 मिनिटामध्ये ते स्पर्धा माझी स्विमिंगची पूर्ण करायची होती। आयर्नमॅन स्पर्धा अशी असते की तुम्हाला 4 किलोमीटर स्विम करायचे 2 तास 20 मिनिटामध्ये, त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग करायचे आणि 42 किलोमीटर रन करायचे। हे टोटल तुम्हाला 17 तासाच्या आत करायचे। मध्ये मी जवळजवळ 4 किलोमीटर स्विम केलं, पण डेस्टिनेशन जिथं जायचं होतं तिथपर्यंत नाही जाऊ शकलो। 2 तास 40 मिनिटामध्ये मी 5 किलोमीटर टोटल 5 किलोमीटर आणि 300 मीटर इतकं स्विम झालं, परंतु आम्हाला ज्या गोलपर्यंत जायचं होतं त्या गोलपर्यंत जाऊ शकलो नाही, कारण त्याच्यामधल्या लाटा आहेत, त्या लाटा खूप मोठ्या होत्या आणि अंडर करंट लाट असल्यामुळे लक्षात नाही आलं। म्हणजे मला ज्या गोलपर्यंत जायचं त्या गोलची मी तयारी केली होती, परंतु मध्ये ज्या अडचणी आल्या, त्या कुठल्या अडचणी आल्या ते स्विम करताना माझ्या लक्षात नाही लढायचे। ज्या शेवटी एकदा उतरलेला असतो ना, तोपर्यंत जोपर्यंत शेवटच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपण तो हिंड लढवली पाहिजे बाजीप्रभू देशपांडेसारखी। मग ते त्यानंतर त्या ठिकाणी यश येईल किंवा अपयश येईल याचा विचार करायचा नाही। आपण अगोदर जर शरणागती पत्करली, हार पत्करली, तर मग आपण यशापर्यंत जाणार कसं। त्याच्यामुळं यश मिळण्यासाठी तुमच्याकडं पेशन्स, संयम हवा, आणि संयम असेल तर तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी कुणीच रोखू शकणार नाही। सो तुम्ही जे काय करताय त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि प्लॅन करा त्याचा, त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच तुमचं यश तुमच्यापासून निश्चित जवळ राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। And Unique Academy to call me here and gave me this chance to say a few words in front of you. So माझं बेसिक जी ट्रेनिंग होती ती कल्याणमध्ये झाली, बॉक्स टू फिट क्लबमध्ये। तिथून मग मी स्टेट खेळले अँड देन आय सिलेक्टेड फॉर नॅशनल्स। मग नॅशनल्समध्ये इंडिया टीम सिलेक्टर्स असतात, जे प्लेयर्स मेडलिस्ट असतात किंवा ज्यांचा गेम परफॉर्मन्स त्यांना आवडतो त्यांना स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साई मध्ये सिलेक्ट करतात। मग तिथं आमची ट्रेनिंग असते। तिथं ट्रेनिंग झाल्यावरती तो एक कॅम्प असतो, तिथं जे बेस्ट प्लेयर्स त्यांना वाटतात ते सिलेक्ट करतात। तिथून माझा इंडियन टीम ट्रायल्स असतात। मग ट्रायल्समध्ये जो गोल्ड घेतो तो टूरला जातो, विच मीन्स इंडिया टूर। आणि तिथे मग मी स्वीडन, युरोपसाठी सिलेक्ट झालेले गोल्डन गर्ल चॅम्पियनशिप
जी बोरासमध्ये होते. तिथं मी गोल्ड भेटलं मला. आणि नंतर मग हा ट्रेनिंग, हे कॅम्प्स, हे ट्रायल्स सुरू असतात. तुम्हाला प्रत्येक वर्षी स्टेट खेळावं लागतं, नॅशनल्स घ्यावं लागतात, ट्रायल्समध्ये गोल्ड घ्यावं लागतं आणि मग तुम्ही सिलेक्ट होतात टूरसाठी. सो याच्यामध्ये असं आहे की स्पोर्ट्स प्लस म्हणजे माझा जो फॉर्म्युला होता, मी कधीच अभ्यासावर दुर्लक्ष नाही केलं. मी जेव्हा कॅम्पमध्ये होते तेव्हा मी 11 टू ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन पूर्ण केलं होतं. मी 11पासूनच कॅम्पमध्ये सिलेक्ट झालेले आणि नंतर मग तिथून मी फक्त एक्झाम्सला घरी यायची. कॉलेजने पण खूप सपोर्ट केला मला आणि मग तिथून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. स्पोर्ट्समध्ये किंवा अभ्यास असो, जे पण असो, त्याच्यामध्ये डिसिप्लिन हा खूप इम्पॉर्टंट आहे. आम्हाला आमचा ट्रेनिंग शेड्यूल असा होता की सकाळी 2 तास ट्रेनिंग, दुपारी 2 तास ट्रेनिंग आणि संध्याकाळी परत 2 तास ट्रेनिंग. याच्यामध्ये कधी एक्स्ट्रा आमचे टेस्ट असायचे. तिथं टेस्ट असतात, असेसमेंट कॅम्प, की तुमचा परफॉर्मन्स किती आहे. जर तुमचा परफॉर्मन्स खाली गेला किंवा तुम्हाला मेडल नाही आलं तर कॅम्पमधनं काढू शकतात. बट मी फ्रॉम 5 years आय मीन कॅम्प ओनली. आणि त्याच्यामध्ये याच्यासोबत मी अभ्यास पण केला कारण की माझं ग्रॅज्युएशन मला कम्प्लीट करायचं होतं. आणि आता 18 फेब्रुवारीला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियनचे ट्रायलसाठी माझं सिलेक्शन झालं आहे. तर 18 to 28 मला जायचं आहे ट्रायलसाठी आणि जर मी तिथं सिलेक्ट झाले तर मग एशियन्स किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिप्स असतील पुढे. आता मी सिनियर कॅटेगरीमध्ये आहे. सो मी एवढं सांगणार की अभ्यास आणि बॉक्सिंग, कुठलीही फील्ड असो, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी इज सो इम्पॉर्टंट फॉर दिस. उपस्थित अधिकारीगण, समोर बसलेले सगळेच मान्यवर, सोबतच विद्यार्थी मित्रांना उल्हासनगर महापालिकेच्या वतीने, दैनिक अकॅडमीच्या वतीने मी स्वागत करतो. ज्या गोष्टीसाठी आपण इथं जमण्याचा अट्टहास केला आहे ती गोष्ट तुमच्या समोर घेऊन आलो आहे, ते म्हणजे UPSC आणि MPSC. ला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. वर्ष 2025 पासून UPSCची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि MPSCची राज्यसेवा एक्झाम ही एकाच पॅटर्नवर होणार आहे. तुमच्यापैकी बरेच जे आहेत ते ऑलरेडी ॲस्पिरंट आहेत, त्यांना या समोर तुम्हाला दिसेलच. मी रिक्वेस्ट करतो स्लाइड चेंज करा. तर UP1 ऑफिसर्स जर MPSCच्या मार्फत निवडायचे तर ती जिम्मेदारी MPSCकडे असते. तर तुम्हाला थोडक्यात UPSC आणि MPSC बद्दल माहिती देण्याचा स्लाइडचा प्रयत्न आहे की केंद्र पातळीवर UPSC आणि राज्य पातळीवर जेव्हा अधिकारी निवडीची वेळ येते तेव्हा MPSCचं हे काम आहे की ते दरवर्षी आपल्याला क्लास 1 अधिकारी निवडून देतात. आपल्यासमोर असलेले अजय साबळे साहेब आहेत, बाजूला मयूर असळ साहेब आहेत. या दोघांची पण नियुक्ती ह्या राज्यसेवा परिषदेनंच झालेली आहे. ठीक आहे. नंतर पुढे गेल्यावर आपण बघू कुठल्या प्रकारच्या पोस्ट UPSC एक्झाम्समध्ये असतात. त्यामध्ये दिले 3 टाइप्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. आधी तुम्हाला दिले ऑल इंडिया सर्व्हिसेस. 3 सर्व्हिस तुम्हाला दिले IFOS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. लक्षाचे आयुक्त मॅडम, त्यांच्याबद्दल तुम्ही बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की मॅडम IAS आहेत. त्यांचा ऑल इंडिया रँक 33 होता 2018ला. परंतु हे IAS पदाची त्यांना जी काही त्यांनी गवसणी घातली आहे तो प्रयत्न नेमका कसा असतो तेच सांगण्यासाठीचा अट्टास आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेसचा पार्ट आहे, त्याला आपण बोलतो IAS. आणि पुढे गेल्यावर आपल्याला ज्या इतर क्लास 1 सर्व्हिसेस आहेत, क्लास सर्व्हिसेस तुम्हाला थोडं बघतच असतील, पण याच्यामध्ये तुमचं इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस, इंडियन पोस्टल सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस, इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस, RPF अशा प्रकारच्या तब्बल 22 ते 23 सर्व्हिसेस तुम्हाला UPSCच्या मार्फत जे ते दरवर्षी एक्झाम होत असते. तिचं नाव सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे. पुढच्या स्लाइडवर आपण बघू की कशा प्रकारे MPSCची सेम क्लास 1 राज्यसेवा MPSC क्लास 1च्या ह्या पोस्ट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं डेप्युटी कलेक्टर मयूर सरांसारखे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, मयूर सरांची हीच पोस्ट. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. MPSC सुपर क्लास 1 पोस्ट अधिकाऱ्यांची निवड करते आणि त्याच पातळीवर MPSC ही क्लास 1 अधिकारी. ग्रुप बीच्या पोस्ट बघू UPSC मार्फत केली जाते. तुम्हाला दिसतंय आर्म फोर्स हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस AFHCS या सर्व्हिसेसला बोललं जातं, केली जाते. पुढे गेल्यावर आपण बघतो की MPSCच्या मार्फत इतर रिजनल RTO, तुम्हाला RTO ही पोस्ट माहिती असेल, बाकी इतर पद आपल्याला शॉर्ट फॉर्म माहिती नसतात, पण RTO ही पद आपल्याला नक्की माहिती असेल. मयूर सर ज्या पदावर कार्यरत त्या सेक्शन ऑफिसर, त्याच्यानंतर डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ लँड रेकॉर्ड स्टेट द्यायचे. याआधी MPSCची परीक्षा ही टोटली प्री आणि मेन्स ही MCQ बेस्ड एक्झाम होती, जिला आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम बोलायचो. ह्या वर्षीपासून म्हणजेच 2025 पासून ही एक्झाम UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम प्रमाणेच सब्जेक्टिव्ह किंवा डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची झालेली आहे. म्हणजे जेवढ्या पण मी तुम्हाला आतापर्यंत पद्धत दाखवलीत, UPSCचे असतील, MPSCचे असतील, या सगळ्याच एक्झामची पद्धत सेम आहे. आणि इथून पुढे तुम्हाला मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच लेखी पद्धतीची होणार आहे.
याआधी ही एक्झाम MC कुठला सब्जेक्ट असला पाहिजे, कुठली पदवी असली पाहिजे हे आपल्याला दिलेलं आहे. UPSC देता कुठली परीक्षा देता तर कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन करायचं असेल तर एंट्रन्स एक्झाम देता, तर त्याच्यासाठी आईवडिलांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून, आणि एक अधिकारी घडवत असताना त्या आईवडिलांना काय काय. वडील प्रमोद टाले यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि त्यांनी एक वडील या भूमिकेतून खरं मार्गदर्शन करावं. जोड पाठीमागचा ब्रेन म्हणू आपण, तर ती करण्यासाठी ज्यांनी वातावरण निर्मिती केली, तर ती वातावरण निर्मिती करण्याचं काम बंडू देशमुख सहकार्याने केलं होतं. तर त्यांना देखील मी निमंत्रित करतो, तुम्ही देखील व्यासपीठावर या. इथं थोडीशी माहिती देतो. अभिषेक टाळे सर यांचं UPSC CSE कडून ह्या वर्षी IAS पदासाठी नियुक्ती झालेली आहे. सरांचं शिक्षण आपल्या उल्हासनगर कल्याणमध्ये झालेलं आहे. सोबतच सर याआधी IRPS या महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते, ती पण त्यांची सिलेक्शन UPSC मार्फत झाली होती. आणि ह्या वर्षी साहेबांचं सिलेक्शन IAS या पदासाठी झालेलं आहे. पुढची मध्ये तुम्हाला साहेब प्रमोद साहेब देतील. धन्यवाद. धन्यवाद. लेंगरेकर साहेब इथे आले आणि आम्हाला प्रश्न टाकून दिले. आणि ॲक्च्युली मला श्रोता म्हणून बसायला जास्त आवडलं असतं. मार्गदर्शन तुमच्या सर्वांचं घ्यायचं होतं, पण लेंगरेकर साहेब म्हणजे या महानगरपालिकेमध्ये शहर घडवण्यामधला महत्त्वाचा दुवा आहे. व्यापारी असलेलं उल्हासनगर शहर, त्याला शैक्षणिक जोड कशी द्यावी, मी बऱ्याचदा अनुभव घेतले यांचे. साहेब जेव्हा पनवेलला असायचे त्यावेळेस मला वाटतं उल्हासनगरचे प्रश्न मी जेव्हा सातत्याने उचलायचो त्यावेळेस मार्गदर्शन म्हणून लेंगरेकर साहेब मला. हा सुभाष टेकडी परिसरात राहणारा, 4 नंबर परिसरात राहणारा मुलगा, मी 97 पासून नगरसेवक असताना अगदी लहान होता. तो जेव्हा शाळेत जायचा त्यावेळेस मी झोपलेलो असायचो, आणि मी जेव्हा यायचो तेव्हा तो झोपलेला असायचा. आपली फॅमिली शाळेमध्ये शिकताना 10वी पर्यंत शिकताना त्याची माझी भेट पण असायची. म्हणजे असं ते एकंदरीत वातावरण, आणि या वातावरणामध्ये तो माणूस निश्चित यशस्वी होतो. ग्रॅज्युएशन झालं म्हणून जेव्हा काम करत असतो, 97 पासून काम करतो. एक उल्हासनगरचा विकास झाला. कोणीतरी जवळचा माणूस किंवा मुलगा हा अधिकारी व्हावा, हा IAS व्हावा, या दृष्टी प्रेरणा होती. पण त्यानंतर उल्हासनगरचा विकास झाला पाहिजे अशी मनीषा जेव्हा आपण बाळगली तेव्हा आपल्या मनीषा आवाळे इथे इथे आलेले आहेत. व्यापारी लोक पण इच्छुक आहेत, इथलं कामगार वर्ग इच्छुक आहे. इथला SST कॉलेज NSC स्टूडेंट्स यहाँ पर सेवा सदन से हैं, जो भी प्रोग्रेस हो रहे हैं आ सकते हैं. यस सर. एक सेकेंड सर, सिर्फ एक कॉलेज का हो गया. अभी ये सारे बच्चे ये नमस्कार, मी अजय साबळे, उल्हासनगर महानगरपालिका उपायुक्त. आज उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत UPSC MPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. आजच्या शिबिराला चांगल्या विद्यार्थी भरपूर 340 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीवर भविष्यामध्ये काय काय आपल्याकडून महापालिकेकडून करता येईल त्या गोष्टीने आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. उल्हासनगर महापालिकेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे आणि लवकरच आम्ही एक सुसज्ज अशी लायब्ररी विद्यार्थ्यांकरिता, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरिता आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.
धन्यवाद. नमस्कार, मी आकाश मोनरे, दैनिक अकॅडमी कल्याणकडून. आज महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाद्वारे श्री जमीर लंगेकर सर आहेत, श्री अजय साबळे सर आहेत यांच्यामार्फत भव्य असा करिअर मार्गदर्शन सोहळा आज आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला 300-350 विद्यार्थ्यांची जी आहे ती उपस्थिती होती. सोबतच लायब्ररीचे विद्यार्थी पण इथे आपल्याला उपस्थित मिळाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना UPSC MPSC सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं. सोबतच कार्यक्रमाला नियुक्त झालेले MPSC मार्फत निवडण्यात आलेले DYSP मयूर रसाळ यांची उपस्थिती लाभली. सोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तामाने साहेब हे पण उपस्थित होते. सोबतच महापालिकेचे सगळे मान्यवर, SST कॉलेजचे प्राचार्य सर, SST कॉलेजचा सगळा स्टाफ यांची पण उपस्थिती लाभली. भविष्यात अशा प्रकारे अजून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पालिकेकडून आयोजित करण्यात येईल व त्या आयोजनाला SST कॉलेज व दैनिक अकॅडमी या सगळ्यांचं समर्थन लाभेल याची आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद.